मूर्तिजापूर येथे क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी तहसीलदार प्रदीप पवार यांनी गीत गायनातून विरंगुळा करण्याचा उपक्रम राबविला असून रुग्णांनी सुद्धा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला। मूर्तिजापूर तालुक्यासह गावखेड्यात कोरोनाने विळखा घातला असून कोरोना या संसर्गजन्य आजाराचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याने दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली आढळून येत आहे। बाधित रुग्णांच्या संपर्कात येऊन संदिग्ध रुग्णांना मूर्तिजापूर पासून 2 किलोमीटर अंतरावरील हेंडस येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे। यामधील कुटुंबापासून अलिप्त असलेल्या रुग्णांना कंटाळा येऊ नये, त्यांची करमणूक व्हावी या अनुषंगाने तहसीलदार प्रदीप पवार यांनी क्वारंटाईन असलेल्या 93 लोकांसाठी रविवारी मधुर संगीताचा बहारदार कार्यक्रम आयोजित करून उपस्थितांचे मनोरंजन केले। मूर्तिजापूर तालुक्यात कोरोनाची लागण झालेल्या बाधितांचा आकडा वाढत चालला असून बाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्या संशयितांना हेंडस तंत्रनिकेतन विद्यालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे। आज मितीला येथे 93 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। त्यांचा विरंगुळा व्हावा व त्यांच्यात नवी उर्मी निर्माण व्हावी या उद्देशाने येथील तहसीलदार प्रदीप पवार यांनी या संगीतमय मेजवानीचे आयोजन केले होते। दरम्यान येथे क्वारंटाईन असलेल्या लोकांनी या कार्यक्रमाला साथ देत संगीतावर थिरकले। यावेळी त्यांच्या मनातील भीती घालवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता। दूरवर अंतरावर कार्यक्रम ऐकत असलेल्या क्वारंटाईन लोकांनी आपल्या जागेवरच ठेका धरून नाचायला सुरुवात केली। यासाठी तहसीलदार कर्मचारी संजय इसाळकर, मंडल अधिकारी सुनील डाबेराव व श्याम कोल्हाडे यांचे सहकारी सुमित वहिले, आदित्य वहिले, अक्षय बुराणे यांनी संगीतमय कार्यक्रम सादर केला। या प्रसंगी तहसीलदार प्रदीप पवार यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले की आयोजित कार्यक्रमातून क्वारंटाईन असलेल्या नागरिकांना एक विरंगुळा मिळालाच। या माध्यमातून कोरोना आजाराबाबत त्यांच्या मनात असलेली भीती नाहीशी होऊन सर्व कार्यक्रमात दूर अंतर ठेवून सहभागी झाले होते। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।